आज आमच्याकडे चटपटीत असं खायला बनलं होतं आणि दोघांनाही खूप जास्त आवडतं. वेदांतला सगळ्यात जास्त स्नॅक्स वगैरे आवडतात, कारण तो पोळी भाजी नाही खात. आता प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असतात आणि ते शाळेतून आले की आपल्याला विचारतात, मम्मी आज खायला काय आहे, की खाने में क्या बना है. माझ्याकडे पण नेहमी तसं राहतं. मॉर्निंगला आमच्याकडे काही बनत नाही, म्हणजे सकाळी सकाळी टिफिनला एवढे जास्त काही स्नॅक्स नाहीत बनत, तेलकट कमी राहतं. पण दुपारच्या टायमिंगला खूप काही आमच्याकडे बनलं जातं. काही ना काही चटपटीत खायला लागतं. दोघं पण खाणारे आहेत आणि आमच्याकडे बनली होती टिक्की. तर मग म्हटलं चला शेअर करूयात एक छानसा व्हिडिओ तुमच्यासोबत. जर तुम्हाला पण आवडला तर नक्कीच तुम्हीसुद्धा इतरांसोबत शेअर करा. तर सर्वात अगोदर इथे मी 3 बटाटे घेतले होते. आता कमी क्वांटिटीमध्ये बनवते म्हणून 3 घेतलेत. आता घरामध्ये माणसं किती आहेत, खाणारे किती आहेत, त्यानुसार कमी जास्त घेऊ शकतात तुम्ही. तर सर्वात अगोदर बटाटे छान स्वच्छ धुवून घेतले, कारण बटाट्यावरती थोडीशी माती वगैरे लागलेली असते त्यामुळे. आणि बटाटे उकडून घेते कुकरच्या डब्यामध्ये. आता भरपूर जण पाण्यामध्ये बटाटे कट करून टाकतात आणि उकडून घेतात. तर पाण्यामध्ये बटाटे न टाकता खाली पाणी टाकायचं आणि डब्यामध्ये बटाटे कट करून किंवा तसेच पूर्ण जरी टाकले तरी चालतात. बटाट्याला पाणी लागलं नाही पाहिजे, म्हणजे पाण्यामध्ये सगळी बटाट्याची चव जी आहे ती जाते. म्हणून कुकरच्या डब्यामध्ये टाकायचे आणि छान अशा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. बटाटे छान असे शिजले जातात. तर मी पण इथे कुकरमध्ये लावलेले आहेत आणि 2 शिट्ट्यांमध्ये शिजले. तोपर्यंत आपण दुसरं लागणारं साहित्य तयार करूयात. तर एक मोठी वाटी एवढे मी पोहे घेतलेत आणि पोहे स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत. आता पोहे आणि बटाट्यापासून रेसिपी बनवणार आहोत. तर 1 वाटी पोह्यासाठी मी 3 बटाटे घेतलेत. बटाटे थोडेसे जास्त घ्यायचे, म्हणजे आपण जी टिक्की बनवणार आहोत ती तेलामध्ये सोडल्याच्या नंतर वितळू नये, एकदम वड्यासारखी तयार व्हावी म्हणून. पाणी भरपूर टाकलं, स्वच्छ धुवून घेतलं, घाण पाणी काढून टाकलं आणि यामध्ये 1 वाटी बटाटे आहेत. तर जवळजवळ 1 कप, छोटा कप असतो तेवढं पाणी टाकले मी. म्हणजे हे थोडंसं आपल्याला पोहे जे आहेत ते मोकळे न करता चिकट बनवायचे आहेत. आपण पोहे जेव्हा घरी खायला बनवतो तेव्हा ते असे मोकळे राहतात, पण आपल्याला चिकट हवेत, म्हणून मी यामध्ये अर्धा कप, 1 कप एवढं पाणी टाकलं आहे आणि साईडला 10 मिनटासाठी ठेवून दिले. तोपर्यंत इथे मी बाकीचं साहित्य सांगते. तर हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, 1 छोटा कांदा आणि चवीनुसार मीठ घेतले. हळद आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा कलरसाठी. हिरवी मिरची, लसूण वाटून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता पण सोबत वाटून घेतला तरी चालेल. तर 10 ते 15 मिनटामध्ये आपले जे पोहे आहेत ते छान भिजले होते आणि इथे पाहू शकतात अशा हातावरती घेऊन जर आपण अंगठ्याने दाबले तर त्याचं असं पीठ तयार व्हावं, कारण आपल्याला जसं आपण गव्हाच्या पिठाचा गोळा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. म्हणून यामध्ये मी 1 कपाच्या जवळ पाणी टाकलं होतं. जर तुमचे थोडेसे कोरडे राहिले असतील तर वरतून थोडंसं पाणी अजून टाका आणि थोडा वेळ झाकून ठेवा, म्हणजे ते थोडेसे चिकट होतील. कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतली. मुलं कोथिंबीर, कांदा, व्हेजिटेबल्स काहीच खात नाहीत. तुम्ही हवं तर यामध्ये गाजर किंवा वाटाणे वगैरे टाकले तरीसुद्धा चालेल. मी ते हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला होता तर त्याची पेस्ट पण टाकली. हिरवी मिरची तुम्ही खात नसाल तर लाल तिखट टाकलं तरी चालेल. चवीनुसार हळद घेतली, म्हणजे थोडी जरी जास्त हळद झाली तर आपलं पोहे वगैरे जसे कडू लागतात तसं टिक्की पण कडू लागते. किचन किंग मसाला अर्धा चमचा घेतला आहे, नाही टाकला तरीसुद्धा चालतो, पण माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे टाकला. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लिंबू टाकलं तर खूप छान असा त्याचा टेस्ट येतो. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते. आता जोपर्यंत हे साहित्य मिक्स करायचे तोपर्यंत आपले बटाटे पण उकडलेले हवेत. तर बटाटे माझे छान उकडले होते आणि गरम आहेत म्हणून मी थंड पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेले होते, जेणेकरून याचे साल पण पटकन काढता येतील आणि थंड झाल्यामुळे आपल्याला खिसूनसुद्धा घेता येतील. तर खिसून याकरता घ्यायचे आहेत की टिक्की बनवण्यासाठी जे आपले बटाटे लागणार आहेत तर त्यामध्ये थोडीशी गरज नाही पाहिजे, नाहीतर टिक्की बनवताना ती गाठी वगैरे राहिल्या आलूच्या तर ती व्यवस्थित चपटी अशी बनत नाही. त्यामुळे मग मी खिसून घेते. मॅश केले थोडंसं तरी त्यामध्ये गाठी बटाट्याच्या वगैरे राहतात, म्हणून मॅश न करता खिसूनच घेणार आहे. तर तिन्ही बटाट्याचे साल वगैरे काढून घेतले आणि मोठी खिसणी जी राहते तिने खिसून घेणार आहे. तुम्ही हवं तर मीडियम साईजची असते तिने खिसले तरी चालेल, पण मोठं याकरता खिसून घ्यायचे की थोडंसं लवकर होऊन जाईल आणि मिक्स पण व्यवस्थित आपल्याला करता येईल म्हणून.
पोहे कमी जास्त असतील तरी चालतील, फक्त बटाटे थोडेसे जास्त घ्यायचे म्हणजे चिकटपणा राहतो बटाट्यामुळे, त्यामुळे आपली जी टिक्की आहे ती तुटत नाही, एकदम व्यवस्थित होते. आता सगळं साहित्य मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलं. पोहे आणि बटाट्याचा कीस, त्यामध्ये कांदा बारीक असा कट करून टाकला आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. इथे जेव्हा आपण मिक्स करतो त्यावेळेस यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही. हे पूर्ण असं कोरडं आहे, त्यामुळे मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण बटाट्याच्या किसाला आणि पोह्यांना सगळं व्यवस्थित असं मिक्स व्हायला हवं. छान आपल्याला जसं आपण गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करतो तसा घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. म्हणजे पोहे पूर्ण सवते न राहता, पूर्ण न राहता तुटले पाहिजेत आणि छान असं पीठ तयार झालं पाहिजे. इथे पूर्ण एकजीव असं होईपर्यंत मी छान मळून घेतलं. त्यानंतर हाताला तेल लावून घेते की कारण हाताला चिटकू नये म्हणून, आणि एक छोटासा गोळा घेतला. हातावरती आपल्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे, कारण थोडंसं पोह्यामुळे कडक व्हायला लागतं, म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गोळा छान मऊ करून घ्यायचा आणि हातावरती तुम्ही कोणत्याही आकाराचे बनवू शकता, चौकोनी, लांबट वगैरे. तुम्ही हवं तर रोल बनवले तरीसुद्धा चालेल. इथे मी गोल साईजमध्ये बनवते. तुम्हाला आवडत असतील किंवा मुलांना टिफिनला वगैरे द्यायचे असतील तर थोडेसे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये किंवा साईजमध्ये बनवले तरी चालतात. आजकाल आपल्याकडे मार्केटमध्ये खूप छान छान साचे तयार आहेत, त्रिकोणी, गोल, स्माइली वगैरे असे असणारे. तुम्ही तसे पण बनवले तरीसुद्धा चालतील. मी फक्त गोल बनवून घेते कारण घरीच खाणार आहोत. जर कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील घरामध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा पण हे बनवून देता येतात. पटकन होऊन जातं, 15 ते 20 मिनटामध्ये, खूप जास्त वेळ लागत नाही. तर इथे माझे सगळे बनवून झाले होते आणि तुम्हाला इथे दाखवते, यामध्ये कुठेही अशी तडा वगैरे गेलेला नाही. आणि जेव्हा बनवताल तेव्हा छान व्यवस्थित असं बघून बनवा. तुम्ही हवं तर हे डाळीच्या पिठामध्ये एकदा बुडवून तळूनसुद्धा घेऊ शकतात, तसे पण खायला छान लागतात. पण मी तसं न करता असेच फ्राय करणार आहे. तुम्ही हवं तर ओव्हनमध्ये सुद्धा थोडंसं तेल लावूनसुद्धा बनवू शकतात. तर तेल इथे मी कमी वापरणार आहे. तळून नाही घ्यायचे, मला कमी तेलामध्येच भाजून घ्यायचे आहेत. पण नाही बी म्हटलं तरी एक मोठी पळी एवढं तेल लागणार आहे. छान तेल गरम होऊ द्यायचं आणि गरम कडकडीत तेलामध्येच हे सोडायचे. तेल जर थंड असेल त्यामध्ये जर वडे सोडले तर ते एका साईडने तळले जात नाहीत. थंड तेलामुळे ते वितळल्यासारखे होतात आणि जेव्हा आपण हे पलटायला जातो त्यावेळेस मग तुटले जातील. ते 1 मिनिट छान यांना तेलात सोडल्याच्या नंतर खालच्या साईडने फ्राय होऊ द्यायचं. चांगलं फ्राय झालं की जेव्हा आपण याला पलटू त्यावेळेस तुटणार नाहीत. एका साईडनं चांगलं तेल गरम आहे आणि वरतून मी हे पलटवून घेते. दोन्ही साईडने आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनिट तळून घ्यायचे आहेत. जास्त तेलामध्ये तळले तरी चालतील, पण मी थोडेसे शॅलो फ्राय करून घेत आहे, त्यामुळे कमी तेलामध्येच बनवते. तुम्ही हे बनवून ठेवा. एकदाच सगळे बनवून ठेवायचे आणि नंतर तेलामध्ये तळून घेतले तर व्यवस्थित होतात. कमी वेळामध्ये लवकर होऊन जातं. पॅन असेल तर पॅनमध्ये खूप पटकन होतात. इथे मी आता पलटवून घेते. दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला. खालची आणि वरची साईड अशी कुरकुरीत होईपर्यंत तळायची आणि आतमध्ये थोडेसे मऊसर राहतात, त्यावेळेस खायला पण खूप छान लागतात. कमी तेलामध्ये बनवल्यामुळं मुलं पण आवडीने खातात. आता आपल्या आवडीनुसार तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत का शॅलो फ्राय करायचे ते आपल्या मनावरलं आहे. तर इथे माझे झालेले आहेत. अशाच प्रकारे बाकीचे पण तळून घ्यायचे आहेत. आता याच्यासोबत तुम्ही खायला काय तर सॉस, टोमॅटो सॉस जो आहे त्याच्यासोबत पण सर्व करू शकतात. आणि जी आपण चिंचेची आंबट तिखट चटणी बनवतो तिच्यासोबतसुद्धा बनवले खायला घेतले तरीसुद्धा छान लागतात. तर याच तेलामध्ये राहिलेला मी बाकीचेसुद्धा फ्राय करून घेणार आहे. आत्ता जर तुमच्याकडे वेळ खूप असेल आणि तुम्हाला नेहमी कोणी ना कोणी घरी येत असतं, पाहुणे मुलं वगैरे खेळायला, आणि बनवायचं काही ना काही प्रत्येक वेळेस नवीन असेल तर तुम्ही हे अशी बनवलेली जी टिक्की आहे ते एका चौकोनी किंवा गोल डब्यामध्ये भरून फ्राय करायच्या अगोदर अशाच भरून ठेवा पॅक करून आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या. 4 ते 6 दिवस राहतील ह्या. आणि जेव्हा आपल्याला कोणाला तळून द्यायचे किंवा कोणी घरी आले तर फटाफट फ्रीजमधून काढायचं आणि तळून घ्यायचं. असं केलं तर पटकन होऊन जातं. पण जास्त करून आपण मुलांसाठी ताजं बनवतो, त्यामुळे असं ठेवण्याची गरज लागत नाही. पण तुमच्याकडे खूप जास्त वर्दळ असतील, सारखं कोणी ना कोणी येत असेल तर हा एक पर्याय आहे की तुम्ही असं ठेवू शकतात आणि आल्याच्या नंतर पटकन फ्राय करून देऊ शकतात. वरचे तुम्हाला इथे दाखवत आहे की वरच्या साईडला खालच्या साईडला छान तळले आहे. आपली छान आलू पोह्याची टिक्की बनवून तयार आहे. तुम्ही नेहमी बनवून खाऊ शकतात. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत या अगोदरच्या सुद्धा आपल्या